मला तर माझी लाजच वाटायला लागली आता. साऱ्या दुनियाचे लोकांचे कपडे बिपडे सगळं धुवून झालं, भांडे घासून झाले, दिवाळी आली आहे जोरावर तर. आणि माझं बघा काहीच काम झालेलं नाही. इतकं वाईट वाटतं ना कधी कधी. मी आळशी तर नाही झाले ना कधी कधी, मला असं वाटतं. पण खरं सांगू का, सध्या मी क्लास जॉईन केलेला आहे, त्यामुळे मला वेळच भेटून नाही राहिला. पण त्या वेळात वेळ काढून मी आज मस्त माझे पडदे काढलेले आहे. आणि ॲक्च्युली काय होतं आहे माहिती आहे का, मला शूट करायचं ध्यानच नाही राहत. मग मी ते विसरून जाते. मग डायरेक्ट मी कपडे धुतले आणि सुकवायला गेले, तेव्हा म्हटलं थोडं शूट करून घ्यावं. तर छान असे हॉलचे पडदे काढले होते धुवायला. आणि सोफा जे आहे तो खूप फाटलेला आहे, आमचा इज्जत जायचे धंदे. म्हणून म्हटलं तो तुम्हाला दाखवून स्वतःची इज्जत घालवू नये. कारण पूर्ण पिल्ल्यांनी फाडून टाकलं आहे, खूप खूप फाडला आहे. मग त्याच्यावर कवर असलं तर बरं, नाही तर सोफ्याची काहीच इज्जत राहत नाही. त्यामुळे मग मी तो सोफा तुम्हाला दाखवू पण शकत नाही. मी डायरेक्ट त्याच्यावरती हे म्हणजे सोफा कवर लावल्यावरच मी तुम्हाला दाखवते. तर ते पण धुवायला काढले होते. आणि मग त्यानंतर मस्त नाश्ता वगैरे करून जेवण पण केलं दुपारचं. आणि मग क्लासला गेले होते. क्लासला गेली, इतकी मोठी कटिंग वगैरे काढलेली होती. ती कटिंग वगैरे काढली, काही ब्लाऊज शिवले. त्यानंतर मग घरी आले. घरी आल्यावर मग आम्ही दोघंजणं मार्केटमध्ये गेलो. पिल्लांचं खाद्य घ्यायचं होतं, ते घेतलं. आणि लगेच मग वडापाव दिसला शेजारी, की मग माझं मन लागूनच जातं. मग तिथं मस्त एक वडापाव खाल्ला, एक पार्सल घेतला, घरी आले मस्त. आणि मग आजचा दिवस असा गेला. तुमचीसुद्धा दिवाळीची साफसफाई सुरू झाली का, नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.